नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2 ऑगस्ट 2026 पेरूचं 26वा मार्गदर्शन शिबिर चालू आहे। खूप सगळे शेतकरी 60-70 पेक्षा जास्त शेतकरी आलेले आहेत। 18 जिल्ह्यांच्या मधून शेतकरी आपले आलेले आहेत। सकाळपासून आमचं पेरू मार्गदर्शन शिबिर चालू आहे। जेवण वगैरे झालं, काही विशेष बाकी आहेत। महत्त्वाचं आपल्यासोबत सगळ्यात दूरवरून 800 किलोमीटर वरनं आलेले शेतकरी पण आहेत, बरोबर। कुठले सर पण आपल्या सोबत आहेच आहे। विषय हा महत्त्वाचा आहे की पेरूचा अंतर नक्की बऱ्याच जणांचं आहे की हाय डेन्सिटीला जायला पाहिजे की काय, कोणत्या व्हरायटीला अंतर किती असायला पाहिजे, बरोबर। आता यांच्याकडे रेड डायमंड, तुमचं नाव सांगा मला आणि कुठून आले? माझं नाव अशोक पंढरीनाथ लिचडे, मी साकोलीवरून आलेलो आहे। जिल्हा भंडारा, तहसील साकोली, जिल्हा भंडारा इथून आलेलो आहे। रेड डायमंड आणि रेड किंग लावलेले आहेत। रेड डायमंड आणि रेड किंगची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही जास्त असते, तर त्याचा अंतर किती असायला पाहिजे? तर मी कायम सांगत असतो, कमीत कमी ह्या सगळ्या व्हरायट्यांचं अंतर हे 10 फुटापेक्षा जास्त असायला पाहिजे। तुमचं किती फूट आहे? 12 फूट। 12x6 12 फूट बाय 6 फुटावरती जर लागवड केली तर ते अतिशय उत्तम असतं। हे कोणतं? रेड डायमंड, रेड किंग, जार्वी रेड 1 या सगळ्या व्हरायट्यांचं अंतर, बरोबर। आणि आता आपण उभा आहोत माझ्या प्लॉटमध्ये, म्हणजे तैवान पिंकचा प्लॉट आहे हा। थोडंसं पाठीमागे तैवान पिंकच्या याच्यात जर तुम्ही बघितलं आता हे सगळं, तर तैवान पिंकच्या याच्यात पण हा 9x4 ची लागवड आहे माझी ही। आणि 9x4 च्या लागवडीमध्ये पण आता बघा फोमिंग झाली आहे आणि लगेच पूर्ण भरून गेलंय। म्हणजे आपण जे म्हणतो ना, अति घन लागवड करायला जर गेलं तर तुम्हाला कामाला प्रॉब्लेम येतो। हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे। हे 9 फूट अंतर आहे आणि 9x किती आहे? 4। पण पूर्ण व्हिडिओतही तुम्हाला दिसत असेल पूर्ण घन लागवड होते। म्हणून अति घन लागवड करायचा विषय म्हटलं तर काय होतं, झाडं जास्त बसतील। सुरुवातीचं तुम्हाला एखाद्या वर्षापर्यंत ठीक आहे, पण नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। म्हणजे अंतराचं तुम्हाला समजलं, प्रॅक्टिकली समजलं, सगळ्यांना समजला का विषय, बरोबर। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।